नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काल केरळमधल्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत. हे निकाल महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण स्वराज्य संस्था ज्या असतात त्यांचे निकाल आलेले आहेत आणि ते इतके धक्कादायक आहेत, की या निवडणुकीमध्ये केवळ डाव्यांच्या आघाडीचं उच्चाटन नाही झालेलं, तर काँग्रेसचं सुद्धा उच्चाटन भाजपने दिमागदारपणे केलेलं दिसतंय. अशा पद्धतीने दक्षिण विजयाची मुहूर्तमेढ भाजपने केरळमधून रोवलेली आहे. हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. थोडक्यात आपण पहिल्यांदा निकाल काय लागले ते बघूया आणि त्याच्यामध्ये सुरुवात करूया त्रिवेंद्रम शहर हे महत्वाचं कारण ते केरळची राजधानी आहे. इथे 101 जागा असतात त्यातली एका जागीचा उमेदवार हा मरणप्राय झाल्यामुळे ती निवडणूक घेतली गेली नाही. 100 जागांची निवडणूक झाली त्यातल्या 50 जागा भाजपने मिळाल्यात म्हणजे साधं सुद्धा यश नाहीये. 50% जागा थेट भाजपला मिळाल्यात. डाव्या आघाडीला 29 जागा, काँग्रेस प्रणित आघाडीला 19 जागा आणि अन्य 2 अशी ही विभागणी दिसते आपल्याला. त्रिपुनेत्र म्युनिसिपालिटी जी आहे, नगरपालिका जी आहे, तिथे पहिल्यांदा भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे. आजपर्यंत तिथे सर्वात मोठा पक्ष हा डाव्यांचा होता. डावी आघाडी होती. आता एनडीएला 21 जागा मिळालेल्या आहेत. डाव्या आघाडीला 20 जागा मिळाल्या आहेत. यूडीएफला 12 जागा मिळाल्या आहेत. एकूण 53 जागांची ही जी म्युनिसिपालिटी आहे तिच्यामध्ये भाजप पहिल्या क्रमांकाला आहे. पालघाट म्हणजे तुम्ही जर का इंग्लिश वाचाल तर त्याचं स्पेलिंग ते पलक्कड असं करताना दिसतात, परंतु त्याचा उच्चार पालघाट असा आहे. ही पालघाटची जी नगरपालिका आहे ती भाजपने तिसऱ्यांदा जिंकली आहे. पहिल्यांदा नाही, तिसऱ्यांदा जिंकलेली आहे. कासरगोडेमध्ये जर का तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर कासरगोडेमध्ये पार्टी 2 नंबरला पोहोचलेली आहे. 1 नंबर त्यांना मिळू शकला नाही. परंतु 2 नंबरला कासरगोडमध्ये पोहोचणं हीच खूप मोठी अचीव्हमेंट आहे. हे तुमच्या लक्षात येईल कारण हा एक स्ट्रॉंग मेसेज एकदम अत्यंत कडक संदेश गेलेला आहे याच्यामधून आणि तो मेसेज असा आहे की मुख्य म्हणजे डावी आघाडी जी आहे त्यांना फक्त एका वॉर्डामध्ये यश मिळू शकलं आणि ह्याचाच अर्थ असा की कासरगोडे हा जो प्रांत आहे जिथे आतापर्यंत डाव्या आघाडीचं प्राबल्य होतं तिथे हिंदू मतं ही आता अखेर भाजपकडे वळलेली आपल्याला दिसतात आणि ही सर्वात मोठी आहे. कोळी त्याचं परत तुम्हाला स्पेलिंग आहे ते कोझीकोडी असं केलेलं दिसेल इंग्लिशमध्ये तुम्ही वाचायला जाल पण त्याचा उच्चार कोळी असा आहे. तिथे भाजपला 13 जागा मिळाल्या आहेत आणि पक्ष 2 नंबरला आलेला आहे. कोळम आणि आळापुळा हे जे 2 परत जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तिथे ख्रिश्चन मतं जी आहेत ती भाजपकडे वळलेली दिसतात. कारण त्यांच्या मदतीशिवाय आज कोळम आणि आळापुळामध्ये भाजपला जे यश मिळालेलं आहे ते यश मिळू शकलं नसतं. तेव्हा एकंदरीत तुम्ही बघाल तर उत्तरेपासून दक्षिणेच्या टोकापर्यंत भाजपने दिग्विजय केलेला आहे असं दिसून येतं आणि म्हणून मी त्याला एक दिमागदार विजय म्हणते आणि ह्या विजयाने जर का त्यांचं धाबं दणाणलं असेल त्यांच्या विरोधकांचं तर बिलकुल नवल वाटता कामा नये. आता आणखी काही महत्वाचे निष्कर्ष आपण ऐकूया. म्हटलं त्याप्रमाणे उत्तरेपासून दक्षिणेकडे झालं. दुसरं कासरगोडे एरियामध्ये हिंदू मतं तुम्हाला एक आश्चर्य वाटेल केरळमध्ये ही डावी आघाडी कम्युनिस्ट पक्ष कायम हिंदू धर्मावरती आघात करत असतात. पण केरळची परिस्थिती अशी होती की तिथे हे जे लेफ्टिस्ट पक्ष होते ना ते तो हिंदू पक्ष होता. लक्षात घ्या तिथे जास्तीत जास्त हिंदू असायचे. तर त्यांचे विरोधक कोण होते तर ती काँग्रेस प्रणित होती. काँग्रेसमध्ये केरळमध्ये जास्त करून ख्रिश्चन जात होते आणि मुसलमान जात होते. आता डाव्या आघाडीकडची जी हिंदू मतं होती जी त्यांची स्ट्रॉंग मतपेटी होती ती मतपेटी आता भाजपकडे सरकली असं मी का म्हणते त्याचं कारण ते कासरगोडीचं ते उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येतं. दुसरी 2 नावं जी मी सांगितली कोळम आणि आळापुळामध्ये ख्रिश्चन मतं सुद्धा भाजपकडे आलेली दिसतात. कारण ज्या पद्धतीने हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही समुदायांची छळवणूक केली जाते आहे केरळमध्ये त्यातून तुम्हाला कळेल
की ते सुद्धा आता कंटाळले या सगळ्या दादागिरीला. आता ते दादागिरीला कंटाळले हे मडक्यात शिरायला अजून वेळ लागणार आहे. असो. आणखी महत्वाचे निष्कर्ष आहे का? भाजपचा जो मतांचा टक्केवारी आहे ती आतापर्यंत 15% ला पोहोचली होती. सुरुवात कुठे 2 ते 3 निवडणुका आधी भाजपने सुरुवात केली तेव्हाच पर्सेंटेज आता 15 वरून 22-23 वर गेल्यानंतर तुम्हाला मतं जी आहेत ती सीट्स मध्ये त्याचं परावर्तन होताना दिसतं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या ग्रामीण स्वराज्य संस्था म्हणतो आपण तिथे एकूण आतापर्यंत 1500 वॉर्डामध्ये भाजप जिंकलेली होती. गेल्या निवडणुकीची तुलना केली तर आता हा रीच जो आहे तो 3000 पर्यंत पोहोचलाय. म्हणजेच केवळ शहरांमधनं हे यश धरू नका तर केरळच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा कशी पाळंमुळं रुजलेली आहेत भाजपची हे तुम्हाला इथे प्रतीत होईल. 1500 वरून 3000 पर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर लोकल बॉडी इलेक्शन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये भाजपनी स्वतःच संघटनेचं कौशल्य जे आहे ते पूर्णपणे पणाला लावलं. म्हणूनच डावी आघाडी आणि काँग्रेस दोघांचाही पराभव ते करू शकले. जर का 20% जे 22-23% पर्यंत आज पोहोचले हे जर का त्यांना विधानसभेमध्ये हाच परफॉर्मन्स करता आला तर तुम्हाला तिथे चमत्कार झालेला दिसून येईल. कारण ग्रामपंचायतीमध्ये याही निवडणुकीमध्ये जवळजवळ 1000 सीट्स मिळालेल्या आहेत केरळमध्ये आणि दुसरं म्हणजे 1193 ग्रामपंचायत वॉर्ड्स हे आतापर्यंत केरळमध्ये मिळालेले आहेत. दोन्ही आकड्यांमध्ये थोडी तफावत आहे परंतु तो निवडणुका जाहीर होत असतानाचे आकडे असतात हे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडेफार 2 सोर्सेस मध्ये फरक येतो परंतु 1000च्या वर हा आकडा निश्चित गेलेला आहे आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे असं मला वाटतं. एक तुम्हाला आठवत असेल की 1987 साली ज्या वेळेला भाजपनी पहिल्यांदा गुजरातमध्ये अहमदाबादची म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशा पद्धतीने जिंकलेली होती आणि त्याच्यानंतर गुजरातचा इतिहास कसा बदलला आपण ही 87 ची निवडणूक आहे ना त्या निवडणुकीची जी सगळी जबाबदारी आहे ती त्यावेळेला नरेंद्र मोदी उमेदीचे आणि तरुण होते त्यांच्यावरती पक्षाने टाकलेली होती. तुम्हाला राजदीप सरदेसाईची एक मुलाखत ऐकायला मिळेल ज्याच्यात ते म्हणतात की 87 साली ही निवडणूक होत होती. त्यावेळेला मी गुजरातमध्ये रिपोर्टिंगसाठी जायचो आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह स्कूटर चालवायचे त्यांच्या मागे मोदी बसायचे. प्रत्येक गल्ली-गल्लीमध्ये जाऊन चेक करायचं हां, इथे पोस्टर लागलंय की नाही, तिथे लागलंय की नाही, तिथे लागलंय की नाही. नसेल तर त्याची सोय करायची. हे सगळं बारकाईने करायचं काम हे अमित भाई आणि नरेंद्र मोदी हे तेव्हा 87 साली करत होते. त्यांच्या त्या कठोर परिश्रमानंतर 87 साली भाजपला प्रचंड यश मिळालेलं होतं अहमदाबादमध्ये आणि त्यानंतर मग गुजरात कसा बदलत गेला हे लक्षात येईल तुमच्या. तेव्हा केरळमधला हा जो विजय आहे भाजपचा एक तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि भाजपचं अभिनंदन करत असताना रासव संघाचं विस्मरण होऊ शकत नाही. या केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किती स्वयंसेवकांनी किती प्रकारचे अत्याचार सहन केलेले आहेत. त्यांची हत्या झालेली आहे. एक प्रकारे संघाचे म्हणजे एक जी कथा सांगितली जाते की केरळमधून असेच दोघे जण शिबिरासाठी आलेले होते आणि त्यांच्यामध्ये चढावण होती की इथे प्रमुख पद कोणाला मिळेल म्हणून आणि सहसा असं कधी संघामध्ये आपल्याला दिसत नाही 2 स्वयंसेवकांमधली तेढ अशी परंतु ती तेढ दिसल्यानंतर ते जे वरिष्ठ होते त्यांनी दोघांना एका बाजूला केलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही का भांडतात म्हणून तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब ह्याच्या घरामध्ये दुसरं कोणी कमवता नाहीये आणि त्याचं कुटुंब फक्त त्याच्यावर अवलंबून माझ्या घरात दुसरा कमवत आहे तेव्हा माझी हत्या झाली तरी चालेल तर ही जबाबदारी तुम्ही मला द्या. अंगावर तुम्हाला सांगताना शहारे येत आहेत. अशा पद्धतीने बलिदानासाठी जे स्वयंसेवक पुढे आले आणि केरळमध्ये नव्याने सगळा संघटना ही रुजवली त्याची फळं आज भाजपपर्यंत पोहोचतायत. अर्थात जे संघाने बीज रोवलं त्याचा विस्तार आणि त्याचं संगोपन सुद्धा भाजपने योग्य रीतीने केलं असं म्हणू शकतो आणि म्हणून तुम्हाला इथे हे सगळं दिसेल. या
विजयासाठी जसं भाजपचं अभिनंदन आहे तसंच संघाचंही अभिनंदन करायला पाहिजे. किती पराकोटीच्या विरोधाच्या वातावरणामधून त्यांनी काम केलं असेल याची कल्पना येते. आजपर्यंत तुम्ही आणि मी वेगवेगळ्या शहरातून गावामधून संघाच्या मिरवणुका तिथे कशा निघतात याचे व्हिडिओ बघितले, परंतु त्याचा जो इम्पॅक्ट आहे ते जनमत हे पुन्हा एकदा जेव्हा 17 ते 18% ती जी थ्रेशोल्ड आहे तो थ्रेशोल्ड तुम्ही जेव्हा ओलांडता तेव्हा मतांचं कन्व्हर्शन परावर्तन हे सीट्स मध्ये व्हायला लागतं. हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत पुन्हा एकदा केरळमध्ये सिद्ध झालेला दिसतो. खरोखरच मनापासून अभिनंदन, नरेंद्र मोदींचं अभिनंदन, अमित भाईंचं अभिनंदन. कारण केरळ मधला जो विजय आहे तो केरळ पुरता मर्यादित राहणार नाही आणि तो इथून पुढे तमिळनाडू पर्यंत पोहोचेल. हे जे शिलंगणाचं सोनं आहे लुटून आणलेलं तसाच पराक्रम तामिळनाडूत करायचा आहे. कर्नाटक तर मी गृहीत धरते. आंध्र धरून धरून चंद्राबाबू आपल्या बरोबर आहेत. तेलंगणामध्ये सुद्धा हेच काम करायचंय. खूप मोठी कामं राहिलेली आहेत. बंगाल वाट बघतो आहे. तेव्हा या सगळ्याची चांगली वार्ता 2025 संपता संपता केरळने दिली ह्याची आपण नोंद घेऊ. आजचा दिवस हा साजरा करण्याचा दिवस आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.